ते झालेले धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात तब्बल 24 फॉर द लॉस ऑफ 1. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा आणि अशाच प्रकारची मात्र आता आक्रमक फलंदाजी करावी लागेल, कारण समोर संघ आहे गोट आणि हर्ष 11 सापार्डे संघाला मात्र इथून डॉमिनेटिंग फलंदाजी कंटिन्यू करावी लागेल. आक्रमण सुरू ठेवावं लागेल रोशनला, कारण रोशनच्या बॅटमधून आपण पाहिलं वैयक्तिक 19 धावा आलेल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. अप्रतिम आणि डॉमिनेटिंग फलंदाजी कंटिन्युअसली आपल्याला पाहायला मिळते. बॉलर गोलंदाज येतोय तिसऱ्या षटकासाठी. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज रोशन. स्विच करण्याचा प्रयत्न होता, आत्मघाती फटका आहे हा, पण इथे मात्र निर्धाव चेंडूने इथे समाप्ती होते. पहिला चेंडू निर्धाव तिसऱ्या षटकातला आपल्याला पाहायला मिळतो. रोशनला मात्र इथे कमबॅक करावा लागेल, कारण दुसरं षटक भरपूर महागडं झालं. संदेशचं 18 धावा मात्र इथे खर्च गेल्या होत्या. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. बॉलर तयार. राऊंड विकेटने मात्र पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षक तिथे भरपूर दूरवरून येतात, स्कीट होतात, चुकी होते आणि चेंडू मात्र कलेक्ट करायला भरपूर वेळ लागतोय. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट होत आहेत त्या 2 आणि 2 धावांनी धावफलक सरकते पुढे. 26 ऑन द स्कोरबोर्ड. 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, मात्र इथे अप्रतिम फटका कन्वर्ट केला. या फटक्याला 1 बाउन्स चेंडू क्लिअर करतोय बाउंड्री लाईनला. चौकार. दाखवत असताना आपली मैदानाच्या आत स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज पाहायला लागतो रोशन. तर विचार केला तर 4 चौकार, त्याच्या बॅटमधून 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. तब्बल वैयक्तिक विचार केला तर 25 धावा त्याच्या वैयक्तिक इंडिव्हिज्युअल झालेल्या आहेत. सांघिक धावसंख्या येऊन पोहोचले 30 वर. षटकाची मात्र सुरुवात गोड केली होती, पण 3 चेंडू झालेले आहेत, 6 धावा खर्च गेलेल्या आहेत. तर गोलंदाज रोशनने स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा सामना करणार रोशनचा उजव्या हाताचा हा फलंदाज. राऊंड विकेटने लाईन पाहावी लागेल. डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू जातोय आणि विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉल, माफ करा व्हाईट चेंडू, व्हाईट बॉल. 1 धाव मात्र इथून ऍड होते टीम टोटलमध्ये. धावफलक येऊन पोचले 31 या आकड्यावरती. बॉलर तयार. पुन्हा एकदा राऊंड विकेटने सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातोय गॅप मध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक येतील, कलेक्ट करतील. तोपर्यंत मिळते त्या 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे येतोय. 33 ऑन द स्कोरबोर्ड. 33 धावा इथून धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकाचा विचार केला तर धावा खर्च केल्या अद्याप 9 धावा. बॉलर तयार. मात्र इथे दिशा दिली आहे, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली. तोपर्यंत 1 सिंगल नक्कीच कंप्लीट होते आणि 34 धावा. मोठा फटका कन्वर्ट करू शकते होते या चेंडूवर, कारण पाहिलं तर फुल्लर लेनचा चेंडू होता. फुलटॉस बॉल म्हणजे फलंदाजासाठी संधी असते, पण गॅपमध्ये ढकलून मात्र धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता, पण इथे मिळते फक्त 1 सिंगल. एका सिंगलने धावफलक पोहोचतंय 34 या आकड्यावरती. इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे कंटिन्युअसली. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नेश. विघ्नेशच्या बॅटमधून अजून मोठे फटके आलेले नाहीयेत आणि इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, 1 बाउन्स कलेक्ट करतायत चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक होते. तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजामध्ये. आणि ड्रिंक्स ब्रेक मात्र इथे होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 36 12.00 च्या सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यात 36 धावा धावफलकावर हर्ष 11 सापार्डे संघाच्या.
तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण मात्र झालंय गोलंदाजांवरती. गोलंदाज संदेश. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 4 योगेश. आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये आपण पाहायला मिळणार योगेश. पहिला स्पेल जर पाहिला योगेशचा 6 धावा खर्च करत एक गडी बाद सुद्धा केला होता, पण तशाच प्रकारची गोलंदाजी कंटिन्यू करावी लागणार आहे मालिका वेंकडनं. यावेळेला ओव्हरपिच चेंडू आहे, फटका हवेमध्ये. मिस टायमिंग आहे का? क्षेत्ररक्षक होते जज करण्यामध्ये, मात्र इथे चुकी होते आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. छोटीशी चुकी महागात पडली. चेंडू सीमा पार, चौकार. कुठलाय कोणाचा तर रोशनचा, जो रोशन मात्र स्ट्रायकिंग इनवर आक्रमण करत होता सर्व गोलंदाजावरती, त्याचाच मात्र इथे झेल सुटला. दीर्घायुष्य असा आशीर्वाद जणू दिला आणि यावेळेला अप्रतिम हा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याला बीट करून जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार. धावफलकाचा विचार केला, धावफलक कुसली घेत आहे. 44 ऑन द स्कोरबोर्ड. 44 धावा आणि पहिल्या 2 चेंडूवर मात्र आक्रमण करत असताना, स्वतःचे इरादे सिद्ध करत असताना पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज रोशन. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. बॉलर तयार. विकेटने पुन्हा एकदा यावेळेला चेंडूला भिरकावून दिलाय. बाउंड्री लाईन भरपूर दूर आहे, पण चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषा पार. फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करून दणदणीत बॅक टू बॅक 3रा चौकार. बल्ला हाथ में, अभी तो महासंग्राम होगा, बस देखते रह जाओ. हर गेंद बाउंड्री लाइन के बाहर होगा. डॉमिनेटिंग बॅटिंग, पूर्णपणे आक्रमक रूप धारण केले फलंदाज रोशनने. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा यावेळेला फटका सजवला. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग मात्र बरोबर झालेलं नाहीये, पण एक सिंगल मात्र इथून नक्कीच मिळते. एक क्विक सिंगल घेण्यामध्ये यश मिळते. धावसंख्या येऊन पोहोचली 49 वरती. वैयक्तिक खेळी जर पाहिली, इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला, रोशनचा तब्बल 41 धावा झालेल्या आहेत. 50 कंप्लीट होतीये का इथून रोशनची, हा मात्र प्रश्न हर्ष 11 सापडे संघाच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर विघ्नेश. सामना करणार राऊंड विकेटने योगेशचा. ओव्हरपिच चेंडू होता, मोठा फटका खेळण्यामध्ये अयशस्वी ठरलेत. यष्टीरक्षकाकडून चूक झाली, पण बॅकअपला तिथे खेळाडू होते, तोपर्यंत मी ती फक्त एक सिंगल आणि एका सिंगलने मात्र 50 ऑन द बोर्ड. 50 धावा सांघिक हर्ष 11 सापार्डे संघाच्या मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र आक्रमक फलंदाजी. बॉलर तयार. राऊंड विकेटने मात्र या वेळेला अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे, पण भूमिका निभावणार फक्त दर्शकाची. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कडून 1000 रुपयांचं 50 धावा जर कंप्लीट केल्या इंडिव्हिज्युअल इथून रोशनने, तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे जयेश थळे यांच्या मार्फत. 47 धावा झालेल्या आहेत इंडिव्हिज्युअल, 3 धावा अजून करायच्या आहेत जर 1000 रुपयाचा कॅश प्राइज पटकावायचा असेल तर. चार षटकांच्या अखेरीस धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात. 56 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. वैयक्तिक खेळी पाहिली 47 धावांची आक्रमक आणि विस्फोटक खेळी.
थांब जरा. विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे रोशनच्या माध्यमातून. शेवटचे षटक स्लॉग ओव्हरमध्ये मात्र किती धावा कुठतात याच्यावर सर्व प्रेक्षकांची नजर असेल, कारण पाहिलं दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. योगेश मात्र थोडेसे महागडे ठरलेत दुसऱ्या स्पेलमध्ये. बॉलर तयार होतोय ओव्हर द विकेटने. इथे मात्र चेंडूची दिशा पाहिली आणि लीव केलं चेंडूला. वाईट उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता चेंडू. पंचांचे दोन्ही हात होत्या तिथून बाजूला आणि एक अवांतर धाव नक्कीच इथून मिळते. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 57, 57 धावा. बॉलर तयार. इथे मात्र फटका चांगला आहे सरळ. त्यांनी बॅक टू दी बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिथे. आणि इथे मात्र धावचीची संधी आहे. 2-2 MM मध्ये नक्कीच कॉलिंग चुकली आणि धावचीच्या स्वरूपात मात्र इथे फलंदाज बाद होतो तो म्हणजे विघ्नेश. बॅक टू दी पवेलियन. च्या स्वरूपात फलंदाज बाद झाला तो म्हणजे विघ्नेश. नवीन फलंदाज पाहायला मिळतो मैदानाच्या आत कुणाल. स्ट्रायकिंग इनवर आपण पाहतोय रोशनला. रोशनला मात्र इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. धावफलकावर धावा आपल्याला सांघिक पाहायला मिळतात. हर्ष 11 सापार्डे संघाच्या 58, 58. वरपी चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे होते. एक धाव कंप्लीट झाली असती नक्कीच, पण मात्र एका धावेचा धाडस घेतलेले नाहीये. या षटकाचा विचार केला तर दोन चेंडू झालेले आहेत. अप्रतिम फटका. फटका सजवल्या मात्र कार्पेटच्या माध्यमातून तो चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर आणि पॉइंट्सच्या मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आले तोपर्यंत एक सिंगल मात्र नक्कीच कंप्लीट होते. आणखीन एक कॅश प्राइज आलेलं आहे. जर रोशनने 50 कंप्लीट केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. स्ट्रायकिंग इनवर मात्र पाहायला मिळतो आपल्याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजामध्ये एक वेगळी ताकद असते, एक वेगळी शैली असते, मात्र ही ताकद इथे दाखवणं आता गरजेचं असणार या अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये. और चेंडू होता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटवर नीट आलेला नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त रोशनचा, मात्र धाव चीजच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज होतोय बाद. कुणाल बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. 48 धावांची एक वैयक्तिक पारी आपल्याला पाहायला मिळाली. विस्फोटक आक्रमक फलंदाजी रोशनची. बॉलर तयार पुन्हा एकदा राऊंड विकेटने. इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक सिंगल कंप्लीट होतीये का आणि क्विक सिंगल घेण्यामध्ये नक्कीच यश मिळतं. 22च्या स्वरूपात एक धाव इथून टीम टोटल मध्ये ऍड होते आणि एका धावेने धावफलक पुढे सरकते. हर्ष 11 सापार्डे संघाचं धावफलक झालेलं आहे 60, 60 धावा. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू. 60 धावा धावफलकावर झालेल्या आहेत, पण 50 मात्र कुठेतरी राहिली, त्यामुळे एक खंत असेल मनामध्ये. पण एक आक्रमक आणि विस्फोटक पारी खेळले आपल्या संघासाठी फलंदाज रोशन. स्ट्रायकिंग एंडवर कुणाल. फुलर लेनचा चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करू शकले असते. स्वतःवर नाराज आहेत आणि तोपर्यंत एक सिंगल नक्कीच कंप्लीट झाली आहे. तर इथे होतीये पहिल्या सत्राची समाप्ती. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना हर्ष 11 सापार्डे संघाने जर पाहिलं धावा सांघिक धावफलकावर लागल्यात 61 आणि 62 धावांचं आव्हान दिले घोट संघाला. वैयक्तिक खेळी पाहिली रोशनची. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या रोशनसाठी. 48 धावांची विस्फोटक खेळी मात्र त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. तर येणारं सत्र घोट संघाला करायचे आहेत. येणाऱ्या
5 षटकांमध्ये अर्थातच 30 चेंडूंमध्ये 61 धावा. तर काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकूया सर नितीन काळन यांच्या गोड आवाजामध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रथमेश ठाकूर. आमच्या त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. ओमकार शेट्टी सुद्धा आमच्या सोबत आहेत. संकेत पाटील यांचे आगमन झाले, मुरबीचे कॅप्टन आहेत. गजानन स्पोर्ट क्रिकेट संघ वाकलन आयोजित वाकलन चषक 2021 आणि पहिल्या सत्र आपण पाहिलं तर हर्ष 11 सापाडे संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा कुठल्या आणि 62 धावांचं लक्ष येते घोड संघासमोर. स्वर्गीय रुपेश 11 गावदेवी घोड संघ तुम्ही पाहतायत. शेवटचं षटक चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज आपण पाहिलं तर रुपेशचं पहिलं षटक योगेशने टाकलं होतं, 6 धावा दिल्या होत्या. त्यानंतर संदेशचं षटक मागड होतं 18. त्यानंतर रोशन साळुंकेने 30 षटक भेटलं 12 धावा दिल्या. त्यानंतर योगेश आले, योगेशने 20 धावा खर्च केल्या. तर उसाटणीचे कॅप्टन अनिल डोपे यांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. मुरबी संघ सुद्धा इथे दाखल झाले. हर्ष 11 सापाडे संघ तुम्ही पाहतायत. अरविंद पत्रेकाका यांनी पुरस्कृत केलं संघ एक चांगले पुरस्कार ते तेवढेच चांगली व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. दीपक दादा महात्रे प्रतिष्ठान चषक स्पर्धा पाहिली होती रबर बॉलची आणि येणाऱ्या काळामध्ये टेनिस बॉलची स्पर्धा सुद्धा त्यांच्या माध्यमातून तुमच्या भेटीसाठी जरूर येईल. वडोलीच्या ग्राउंड मध्ये आपण पाहिलं तर आई गावदेवी क्रीडांगण नारळीच्या मैदानामध्ये. उद्या त्यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. रिची जितू, निलेश 11 TDPL मध्ये, ठाणा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अरविंद पत्रकार यांचा संघ पाहू शकाल. मुरबी विरुद्ध पिंपलास असा टॉस इथे करणार आहोत आपण. स्वर्गीय बलवंत प्रतिष्ठान पिंपलास आणि त्यांच्या विरुद्ध मुरबी. दोन्ही कॅप्टन या मुरबीचे कॅप्टन संकेत सुद्धा इथे उपस्थित आहेत. YCC हर्षली 11 मुरबी संघाचे कॅप्टन सुद्धा इथे उपस्थित झाले. टॉस आपण लगेच करणार आहोत. तर 5 षटकांची मॅच असेल या पुढची सुद्धा. आणि त्यांना फाईट करेल तर पिंपलास संघ सुद्धा तुम्ही पाहतायत. दोन चांगले संघ एकमेकांसमोर या मॅचच्या दिशेने आपण वळूया. ओमकार कुठे आहे? रुपया ओमकार कुठे? ओमकार गेला. सचिनकडे 2 मिनिटं मॅच थांबवायचे. तर घोट संघाला ओमकार 2 रनची पॅनल्टी होती, त्यामुळे 61 झाल्या, 2 धावा ऍड होतील. 63 झाले सचिन कडू. 64चं टार्गेट असेल. घोट संघासमोर 64 धावांचं टार्गेट आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रीतम आणि प्रसाद ही सलामी जोडी तुम्ही पाहतायत. स्वर्गीय रुपेश गावदेवी 11 घोट संघाची. पहिला चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता. गोलंदाज आपण पाहिला तर निल्सन आहे. निल्सन मडवी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. सिरसाट स्पोर्ट ज्यावेळी ऑप्शन झालं त्यावेळी सुद्धा आपण त्या ऑप्शन मध्ये रवींद्र पत्रिका यांना पाहिलं होतं. महेंद्र म्हात्रे असतील, 2 चांगले पुरस्कार ते. आता इथे मात्र हातावरती नियंत्रण नाहीये, पंचांचा वाईट सेशन होते. चला पिंपलाचे कॅप्टन या टॉस साठी. मुरबीचे कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत.
शिवा गोंदे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक चांगले आयोजक गावदेवी घोट संघाच्या माध्यमातून सुद्धा आपण एक मॅच स्पर्धा पाहू शकाल. 1 व 5 नोव्हेंबर एक वेगळी संकल्पना त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू यंगस्टार रायगड वर्सेस न्यू यंगस्टार ठाणे अशी एक प्रेक्षणीय मॅच 5 नोव्हेंबरला तुम्ही पाहू शकाल. एक चांगली वेगळी संकल्पना आपल्याला शिवागोंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये निरसन मडवीकडनं. विकेट टॉसला खूप महत्व आहे. पिंपलाज संघ आणि मोरबी संघाची नोंद घ्या, कारण सामना बरोबर सुटल्यासोबत विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला जाणार आहे. YCC हर्षाली 11 मोरबी संघ टॉस विने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संकेत पाटील जे कॅप्टन आहेत. मोरबी संघ सुद्धा आपण पाहिलं तर एक मोठा संघ रायगड विभागातील एक न्यू यंगस्टार संघ आहे. संकेत पाटीलचा संघ आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, पायचीचं हलकस अपील केलं होतं. प्रीतम तुम्ही पाहतायत रिव्हर्स खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एक चांगला फलंदाज आहे प्रीतम आणि चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल, कारण की 64 धावांचा पाठलाग आता करायचा. 2 धावांची पॅनल्टी लागली, उशिरा दाखल झाला इथे स्वर्गीय रुपेश अर्थातच गावदेवी घोट संघ, त्यामुळे त्यांना 2 धावांची पॅनल्टी आहे. लो फुल टॉस चेंडू होता मिडॉनला, क्षेत्ररक्षक आणि फलंदाज प्रीतमची खेळी समाप्त. सागर कोणती चूक करत नाही आणि पहिला धक्का लागतोय तो गावदेवी घोट संघाला. दोन वाईट, त्यानंतर 2 डॉट आणि त्यानंतर विकेट मिळाली निलसन मडवी आणि याच गोलंदाजीसाठी निलसन मडवी जाणला जातो. वीरेशन त्याच्याकडे चांगले अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. यष्टरक्षक कॅप्टन अतुल पाटीलला तुम्ही पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये रोशन साळुंके दाखल झालाय 9 सेकंडला प्रसाद आहे. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. प्रचंड वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क इथे झाला नाहीये. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 64 धावांचा पाठलाग आहे, ज्याप्रकारे 2 दिवस ओमकार यांनी उल्लेख सुद्धा केला की या खेळपट्टीवर दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवणं थोडंसं कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. तुम्ही जर चांगली फलंदाजी केली तर या धावांचा पाठलाग तुम्ही करू शकता आणि रोशन साळुंकेला एक चांगली बॅटिंग करावी लागेल जो 9 सेकंडला आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय त्या पॉइंटच्या दिशेने आपण पाहिलं तर रोशन चेंडू मागे धावतायत आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावा मिळतात फलंदाज प्रसादला. प्रसाद 3 धावेने खातोवर संघाची धावसंख्या होती ती 5. 64 धावांचा पाठलाग करत असताना स्वर्गीय रुपेश 11 अर्थातच गावदेवी घोट संघ तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. रोशन साळुंकेला तुम्ही स्ट्राईक एंडला पाहतायत. न्यू यंगस्टार रायगडचा एक नवोदित कर्णधार म्हणून त्याची भूमिका नक्कीच पाहायला मिळणार आहे 5 नोव्हेंबरला. आणि इथे मात्र फलंदाज 0 वरती बाद होतोय. रोशन साळुंके मात्र 0 वरती बाद होतोय. बिग विकेट, मोठा धक्का लागतोय तो घोट संघाला. दोन मोठे धक्के लागलेत प्रीतम आणि रोशन साळुंके. काय सुरेख गोलंदाजी केली आहे. जी गोलंदाजी मागच्या वर्षी केली होती निलसन मडवीने, तीच गोलंदाजी या सीझन मध्ये सुद्धा सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळते. अरविंद पत्रकार यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. हर्ष शिलबन सापाडे संघ तुम्ही पाहतायत. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अतुल पाटील येत आहेत. मुरबी गावचे नरेश सुरेश पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीने आपलं आमंत्रित केलं आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अतुल पाटील. भरपूर मागणी असते या खेळाडूला सुद्धा. आपण आता याला TDPLच्या स्पर्धेत उद्यापासून जी स्पर्धा सुरू होईल ठाणा प्रीमियर लीग त्या स्पर्धेत सुद्धा अतुलला तुम्ही पाहू शकाल हर्नी स्पोर्ट मधनं. आणि इथे मात्र अतुल पाटीलचं स्वागत मात्र प्रसादने षटकाराने केलं आणि प्रसादच्या बॅटमध्ये येणारा पहिला दमदार षटकार.
तर षटकार येतोय प्रसादच्या बॅटमधनं आणि असेच मोठे फटके मारावे लागतील ते गावदेवी घोट अर्थात स्वर्गीय रुपेश शिलेबन या संघाला. 11 धावा धावपलकरती लागतायत. कोणाच्या काळात आपण पाहिलं तर रुपेशचं निधन झालं. नक्कीच त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी घोट संघाने भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली. त्याचं नाव सुद्धा या संघाला तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रुपेश इलेवन गावदेवी घोट संघ तुम्ही पाहतायत 64 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावपलकरती लागलेत. अतुल पाटीलचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूची गती थोडीशी कमी केली मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता हेच पंच सांगतात अविनाश भोईर. आणि वाईटचा इशारा येतोय. अवंतच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 12. पुणे येथे स्पर्धा सुरू आहे. खराडी चषक त्या स्पर्धेत सुद्धा काय स्पेल फेकला होता नरेश इलेवन कल्याण या संघाबद्दल याच गोलंदाज अतुलने. क्वार्टर फायनल मध्ये संघ जरूर पराभूत झाला मात्र अतुलचं खूप मोठं योगदान होतं. मात्र त्याच अतुलवरती हल्ला चढवलाय फलंदाज प्रसादने. दोन षटकांच्या स्पेल मध्ये खराडी चषक मध्ये 17 धावा अतुलने दिल्या होत्या. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. जी स्पर्धा पुणे येथे सुरू आहे. पण आज अतुलवरती हल्ला एवढा अतुलने 2 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केले. प्रत्येक स्पर्धा वेगळी असते. क्रीडांगण वेगळं असतं. संघ वेगळा असतो. खेळाडू वेगळे असतात. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. सचिन पाटील थोडेसे उशीर दाखल झाले जरूर. हर्ष इलेवन सापाटे संघाच्या बद्दल एस्ट्रेच्या भूमिकेत त्यांना तुम्ही पाहतायत. एक सलामीवर फलंदाज आहेत. धावपलकर धावा आपण पाहिलं तर 18 धावा. धावांची गती आता मात्र चांगली पाहायला मिळते. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात कुणाल. थोडासा वेग घेतला कुणालने. तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या फलंदाज प्रसादला. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकर धावा लागले त्या 20. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहिलं तर राकेश गायकवाड, ओवले उपाध्यक्ष प्रशांत खानोक आणि संतोष म्हात्रे यांच्या मान्यतेनुसार आपण पाहिलं तर न्यू यंगस्टार रायगडची कॅप्टनशिप मात्र घोट संघाच्या रोशन सावंकीला मिळाली. आणि त्या 5 नोव्हेंबरला तुम्ही पाहू शकाल एका बाजूला न्यू यंगस्टार ठाणे संघ आपण पाहिलं तर कॅप्टन अमोल पाटील आहेत मॅन फ्रॉम सोनारपाडा. एक चांगली लढत पाहायला मिळेल. इथे मात्र प्रसाद चांगली फटकेबाजी करतोय. क्षेत्ररक्षक रोशन खूप वेगाने आलेत. फिल्डिंग मात्र चांगली आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. प्रीतम आणि रोशन संतीला आपण पाहिलं रोशन सावंकीला जरूर अपयश आलंय. मात्र आपण पाहिलं तर प्रसाद जो सलामीला आलाय चांगली बॅटिंग करतोय. आता प्रसादला माहिती आहे जर मी खेळपट्टीवर थांबलो तर 64 धावांचा पाठलाग जरूर करू. हाच आत्मविश्वास त्याच्याकडे. मात्र अतुल सुद्धा कमबॅक करणं बऱ्याच वेळा कमबॅक त्याने केलंय. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडूची गती कमी करते. एक फिरकी गोलंदाज आहेत अतुल पाटील. पहिल्या षटकात फक्त निल्सनने 5 धावा दिल्या होत्या. म्हणजे इथे थोडंसं अतुलचं षटक थोडंसं मागणं ठरत चाललंय. टीम हर्ष इलेवन सापाटे संघाला आपण पाहतोय. हर्ष इलेवन वडोली सी संघ सुद्धा या स्पर्धेत खेळताना तुम्ही पाहिला. सेकंड राऊंड मध्ये तो पराभूत जरूर झाला पहिल्याच दिवशी. अतुल पुन्हा चेंडूची गती कमी केली होती. पुन्हा तो क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एकच धाव इथे मिळेल. 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 2 षटकाच्या अखेरीत आपण पाहिलं तर धावपलका धावा लागल्यात त्या 23. या षटकात आपण पाहिलं तर 18 धावा अतुल पाटीलने खर्च केल्यात. 3 षटकानंतर तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. थोडंसं स्पीडअप करा. पुढच्या मॅचचा सुद्धा टॉस झालाय. YCC हर्षाली मोरबी संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय.
23 धावा झालेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 64चं टार्गेट आहे. 18 चेंडू म्हणजे अजून 41 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज निलेश. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो प्रसाद, ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत आतापर्यंत. वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय प्रसाद. एक सिंगल मिळते फलंदाज प्रसादला. स्ट्राईक रोटेट होते ती फलंदाज सचिनकडे. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या 24. टार्गेट 64 आहे घोट संघासमोर. म्हणजे 40 धावा अजूनही करायच्या येणाऱ्या 17 बॉलमध्ये. 17 चेंडू आणि 40 धावा. समीकरण थोडंसं भाग आहे, मात्र कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. प्रयत्न केले तर नक्कीच या धावांचा पाठलाग करू शकतो. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. गजानन स्पोर्ट क्रिकेट संघ वाकलन आयोजित वाकलन चषक 2021 चे भव्य दिव्य आयोजन आणि 3 दिवसीय स्पर्धा. पहिलंच पर्व, पहिल्या सीझनची स्पर्धा आणि पहिल्या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते की 3 दिवस सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना जेवणाची व्यवस्था पाहायला मिळते. 2 धावा बघा सचिन किती वेगाने पूर्ण करतोय. कॉलिंग खूप चांगला होता प्रसाद आणि सचिन मध्ये, त्यामुळे 2 धावा वेगाने सहज पूर्ण केल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात ते 26. 38 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 16 चेंडू आणि 38 धावा म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिकेट आता मात्र खेळावं लागेल प्रसाद आणि सचिनला. स्वर्गीय रुपेश 11 गावदेवी घोट संघ तुम्ही पाहताय. 64 धावांचा पाठलाग करत असताना सुरेख चेंडू होता, मात्र एस्टेक्ष बेड्स होत आहेत. इथे मात्र फलंदाज सचिन मात्र धावचीच्या स्वरूपात बाजू दे. सांघिक यश मिळालंय टीम हर्ष 11 सापाडे संघाला. येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पेंदरची नाईट स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने. तोच खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत निलेश म्हात्रे. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर आपण मॅन फ्रॉम मोठा गाव निलेश म्हात्रे भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. सांघिक यश मिळाले टीम हर्ष 11 सापाडे टीमला. अरविंद पत्रकार यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहता यशस्वी पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले होते मात्र ते बनतील प्रेक्षक आणि त्या रिझन मध्ये हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर सोमनाथ गायकरने सुद्धा षटकार ठोकला होता. जगदंबा वाकलन बी आणि हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्या रिझन मध्ये षटकार ठोकणं थोडस कठीण आहे, मात्र प्रसाद ज्या लय मध्ये दिसत आहेत त्यांच्यासाठी अशक्य असं काही नाहीये. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा या एंडने गोलंदाजी होते त्यावेळी षटकार पाहायला खूप कमी मिळतात. मात्र प्रसादचं मी कौतुक करेल, त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत हा 3रा षटकार आलाय. निलेश पुन्हा ऑन साइडला खेळत होता, मात्र लगेच कॉल दिला वेट. बॅटची कडा लागली होती, मात्र डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. कमबॅक करतायत गोलंदाज निलेश. नोट सेकंडला फलंदाज सुद्धा निलेश आहेत, गोलंदाज सुद्धा निलेश आहेत. प्रयत्न सुरू आहेत गावदेवी घोट टीमचे 64 धावांचा पाठलाग करण्याचा. ब्लॉकॉलचा चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. 1 धाव तर आता वेगाने पूर्ण केले. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये निलेश आणि प्रसादचा. 33 धावा धाव कधी लागल्यात. 11.00 सरासरीने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकात 33 धावा कुठल्यात आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये अजूनही 31 धावा करायच्यात. पहिल्या षटकात 5 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते निल्सनने. दुसरं षटक अतुलने फेकले, त्याने धावा खर्च केल्या 18 आणि तिसऱ्या षटकात निलेशने धावा खर्च केल्या 10. म्हणजे 3 षटकाखेर सरासरी आपण पाहिली तर 11.00 सरासरीने 33 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि धावा करायच्यात 31. डीजे
त्यामुळे विकेट न गमावता 12 चेंडूमध्ये 30 चालू शकतात. अतुल पाटील दुसऱ्या स्पेल मध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फिल्डिंग खूप चांगली तुम्हाला पाहायला मिळते. सुरेख फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. एकच धाव इथे बेल. सोमनाथ भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक धाव मिळते. 1 धावसंख्या पुढे सरकेल. कोट संघाची धावसंख्या ती 34. 64चं टार्गेट म्हणजे 11 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. निलेश म्हात्रे ज्या खेळासाठी जाणले जातात तो खेळ निलेश म्हात्रेला इथे करावा लागेल. ऑप्शनचा थोडासा बाहेर होता चेंडू, त्यांचं वाईट चिकून करतायत एस्ट्रक्षक सचिन पाटीलला तुम्ही पाहतायत. शॉट थर्ड मॅन आहे, शॉट फाईन लेग, शॉट गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉट पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला तुम्ही क्षेत्ररक्षक पाहतायत. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. पुन्हा चेंडूची गती कमी केली, मात्र पुन्हा ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. पंच पुन्हा वाईट चिकून करतायत. अविनाश भोईर पंचांच्या भूमिकेत आहेत. 36 धावा दाबावे लागलेत. एक फिरकी गोलंदाज आहेत अतुल पाटील. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे. पिंपलास आणि मुरबी संघ. टॉस झालेला आहे. मुरबीचे नरेश पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज अतुल. गोलंदाजी मार्कवर 36 धावा झाल्या आहेत. 28 अजूनही बनवायचे आहेत. निलेश मात्र मोठ्या फटक्याच्या शोधात जरूर आहेत. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. हर्ष शिलमन सपाटे संघ तुम्ही पाहतायत. अरविंद बत्रेका यांनी पुरस्कृत केलेला हा संघ TDPL मध्ये सुद्धा त्यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. आणि सुजित पाटील घारेवली, जितू रिची, जितू निलेश 11 डोंबिवली संघ उद्या तुम्ही पाहू शकाल. स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण टायगरच्या मैदानामध्ये वेट अँड वॉच क्रिकेट. थोडस वेट केलं आणि मिड विकेटच्या वरून चेंडूला फेकून दिलंय. प्रसादच्या बॅटमध्ये येणारा अजून एक षटकार. धन्यवाद डीसी. या षटकाने समीकरण बदलले ओमकार. 9 चेंडू आणि आता 21 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 3-3 आणि 9 चेंडू मध्ये 21 धावा करायचे आहेत अजूनही. प्रसाद चांगली बॅटिंग करतोय. प्रसादला थांबवणं थोडंसं कठीण झालं अतुल पाटीलला. चेंडू जाईल सीमा पलीकडं. षटकार. 8 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 35 धावांनी एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रसादसाठी. सुरेख फलंदाजी करतोय प्रसाद. 8 चेंडू आणि ओमकार 15 धावांची आता गरज आहे. मॅच आता मात्र जवळ येत चालली आहे. ती मात्र स्वर्गीय रुपेश 11 गावदेवी घोट संघाच्या बाजूने प्रसाद कडे संयम दिसतोय, टेम्परमेंट दिसतोय आणि तो चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. येणारा चेंडू खूप महत्वाचा आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर बालेगाव एंडने गोलंदाजी होईल त्यावेळी मात्र धावा बनवणं थोडंसं कठीण आहे. मात्र या चेंडूने चौकार षटकार आला तर शेवटच्या षटकात आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा आपण अशी चर्चा करतो या एंडने धावा येत नाही. मात्र प्रसादसाठी अशक्य नाहीये. 40 धावांवरती घेतोय, माफ करा. फलंदाज 15 चेंडू मध्ये 40 धावांचं योगदान दिलंय प्रसादने. हा चेंडू तुम्ही पाहतायत. एकच धाव मिळते कारण प्रसादने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा कुठेतरी 2 धावांची पॅनल्टी सुद्धा घोट संघाला लागली आहे कारण की अन्यथा 6-12चं समीकरण असलं असतं. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये ओमकार महत्व नाहीये. 6 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या आहेत. विकेट न गमावता टॉसच्या आधारावरती 13 चालू शकतात. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 3-3. हर्ष 11 सापाडे संघाचे सुद्धा 3 विकेट गेले होते. गावदेवी घोट संघाचे सुद्धा 3 विकेट गेलेत. रोशन साळुंखे बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं हा संघ अडचणी देईल. मात्र कौतुक करेल मी प्रसादचा जो वैयक्तिक 41 धावांनी होते. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर रोशनने 48 धावांचं योगदान दिलं होतं हर्ष 11 सापाडे संघाच्या. आणि आता इथे मात्र सचिन पाटीलला 14 धावांचा बचाव करायचा आहे. 6 चेंडू 14 धावांचे. थोडंसं स्पीडअप करा, थोडीशी घाई करायची आहे कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे थोडीशी घाई करावी लागणार आहे तुम्हाला. 9 सामने आजच्या दिवसात ओमकार आपल्याला कव्हर करायचे आहेत.
बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपळा संघ सुद्धा सज्ज झालाय आणि त्यांना फाईट करेल तो YCC अर्थात हर्षल 11 मुरबी. पिंपळाचे सचिन मस्के यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. मग कसं प्रसादने 41 धावांचं योगदान दिलंय. एकतर्फी झुंज देतोय प्रसाद मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे त्याला रोकेल का सचिन पाटील. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. सचिन पाटील एक चांगला गोलंदाज आहे. बऱ्याच वेळा पहिले षटक सुद्धा फेकतात ते. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. टॉस का बॉस मात्र घोट संघ आहे ओंकार. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. बिग विकेट. मी मगाशीच उल्लेख केला सचिन पाटीलकडे भरपूर अनुभव आहे कारण नेहमी ते बऱ्याच वेळा पहिले षटक सुद्धा फेकतात. आज मात्र शेवटच्या षटकात थोडेसे उशिरा मैदानात दाखल झालेत. मात्र उशिरा आलेत मात्र उपयोगी ठरलेत कारण की प्रसाद जो 41 धावांवरती वैयक्तिक खेळ होता आणि त्या प्रसादला मात्र इथे बाद करण्यात यश मिळालंय गोलंदाज सचिनला. प्रसादसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. 41 धावांची वेगवान फलंदाजी तुम्ही पाहिली ओंकार. एकतर्फी झुंज दिली आहे प्रसादने आणि आता 5 चेंडू 14 धावा कंपल्सरी कराव्या लागतील त्या घोट संघाला कारण घोट संघाचे 4 विकेट गेलेत आणि हर्ष 11 सापाडे संघाचे 3 विकेट गेले होते. तर विकेट टॉसला खूप महत्व आहे वाकलन ट्रॉफी मध्ये. सचिन राईट मोर विकेट. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. हेच वैशिष्ट्य आहे मित्रांनो सचिन पाटील या गोलंदाजाचा. बऱ्याच वेळा ते चेंडू वेगवान फेकतात. बऱ्याच वेळा चेंडूची गती कमी करतात. त्यामुळे इम्प्रेस केलं या गोलंदाजी. 4 चेंडूने आता 14 धावा. आता निलेश मात्रेकडे सुद्धा संयम आहे. एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. काही घडू शकते मॅच मध्ये. अजून एक स्लोअर 1 चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आपल्याला सुरेख पाहायला मिळतात गोलंदाज सचिन पाटील. कारण सचिन पाटील मी मगाशी उल्लेख केला थोडस उशीर आले मात्र उपयोगी ठरत आहेत आतापर्यंत. 3 चेंडू आता 14 धावा. 2 षटकार आणि 1 दुहेरी धाव करावीच लागेल. अरविंद पत्रकार यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत हर्ष 11 सापाडे संघ. हर्षचा बर्थडे सुद्धा आम्ही साजरा केला होता ज्यावेळी स्पर्धा आपण पाहिली आयगावदी क्रीडांगण नारळीच्या मैदानात रबर बॉलची स्पर्धा आली होती. स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान चषक स्पर्धा आपण पाहिली होती. अनेक अप्रतिम स्पर्धा. नरेश पाटील साहेबांचं आगमन झालंय मोरबी गावचे. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 3 चेंडू 14 धावा. हा चेंडू तुम्ही पाहतायत पॉइंटच्या डोक्यावरून घेत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. 2 चेंडू 10 धावांची गरज. कंपल्सरी आहेत पॉइंटला क्षेत्र. चांगला फटका मी मगाशी उल्लेख केला. निलेश म्हात्रे सुद्धा एक खूप मोठं नाव आहे कोट संघाचं. अनेक ऊन पावसाळे त्यांनी पाहिलेत. अनेक मॅचेस निलेश म्हात्रेने सुद्धा जिंकून दिलेत. नरेश पाटील साहेबांचा आगमन होतोय. टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर दीपेश यांचं आगमन होतोय टायगरचे. दीपेश या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची अचूक माहिती ज्यांच्या माध्यमातून मिळते मग ती रबर बॉल असो टेनिस बॉल असो 40+ क्रिकेट असो रेग्युलर क्रिकेट असो ही खूप चांगली माहिती दीपेश आपल्याला देत असतात. आणि हा चेंडू तुम्ही पाहतायत फाईन लीगच्या दिशेने खेळतायत. कुणाल खूप वेगाने धावतायत. चांगली फिल्डिंग झाली तिथे कुणालची. इथे मात्र एकच जाऊ. ह्या चेंडू जर चौकार आला असता तर 1 चेंडू 6चं समीकरण असलं असतं. मात्र हार्ड लक निलेश. फटका चांगला होता मात्र कुणालचं मी कौतुक करेल. कुणालने खूप चांगली फिल्डिंग दाखवली आहे. 1 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज आहे. धरण्याच्या स्पर्धेत 1 चेंडू मध्ये 9 धावा सुद्धा प्रथमेश झाल्या होत्या. काही घडू शकतं. 1 चेंडू 9 धावांची गरज आहे. राहुलभाई पाटील चषक मध्ये सुद्धा 1 चेंडू मध्ये 9 धावा झाल्या होत्या आडवलीच्या मैदानात. आणि षटकार आलाय. हार्ड लक गावदेवी घोट संघ. 1 चेंडू 9 धावांची गरज आणि 2 धावेने पॅनल्टीच्या 2 धाव्याने मॅच गमावी लागली. बघा पॅनल्टी किती महागात पडते. शिवागोंदी तुम्ही थोडेसे उशिरा आले आणि त्या 2 धावांची पॅनल्टी तुमच्या संघाला लागली आणि त्याच 2 धावांच्या पॅनल्टीने मॅच गमावी लागली आहे. अभिनंदन हर्ष 11 सापाडे संघार. अभिनंदन अरविंद वत्रेकर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो ठरलाय तो रोशन.